आपल्याला संचांवरील क्रिया शिकायचं आहे. आता जशा संख्यांवर क्रिया असतात ना मुलांना, तशा संचांवर देखील, संख्यांवर जशा क्रिया आहेत तशा संचांवर देखील क्रिया असतात. आता संख्यांवरच्या क्रिया कोणत्या, तुम्ही बोलाल संख्यांवरील क्रिया कोणत्या आहेत? संख्यांवरील जशा क्रिया असतात, संख्या आपण नेहमी गणितामध्ये ज्या संख्या वापरतो त्याच्यावर आपण क्रिया करतो. मग कोणत्या कोणत्या संख्यांवर क्रिया करतो? बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे, त्यानंतर भागाकार आहे. या ज्या क्रिया आहेत ना, या संख्यांवरच्या क्रिया आहेत. संख्यांवरील क्रिया, जसं बेरीज आहे. बेरीज म्हणजे आपण दोन संख्या दिल्या असेल की ते आपण मिळवतो, त्याला बेरीज म्हणतात. वजाबाकी, वजा करतो, तो कमी करतो, वजाबाकी करतो. या संख्यांवरच्या जशा क्रिया आहेत ना, तशा संचांवरील पण क्रिया आहेत. जो आपला संच आपण बघितले, तर संचांवर देखील आपण वेगवेगळ्या क्रिया करतो. तर संचांवरील क्रिया कोणत्या आहेत? तर संचांवर आपण दोन मुख्य क्रिया करतो. संचांवरील आज आपण तारीख आहे आणि आपला जो धड्यातला भाग आहे तो आहे संचांवरील क्रिया. संचांवर मुख्य दोन क्रिया असतात. पहिली जी क्रिया आहे ती संयोग संच, संयोग आहे, संचांचा संयोग. संयोग. आणि दुसरी आहे संचांचा छेद. अशा दोन मुख्य क्रिया आहेत संचांवर. पहिली आहे संचांचा संयोग आणि दुसरी आहे संचांचा छेद. आता संयोग आणि छेद या दोन मुख्य क्रिया आहेत. मग क्रिया जसं आता बेरीज वजाबाकी आहे क्रिया, जसं बेरीज वजाबाकी क्रिया असते तशी संचांवर सुद्धा एक क्रिया आहे. दोन क्रिया संचांवर आपण करतो. तर पहिला आपण संचांचा संयोग काय असतो ते बघू. संचांचा संयोग, पहिल्यांदा छेद दिलाय. संयोग काय असतो? तर दोन संच जेव्हा तुम्हाला दिलेले असतात, ऐकायचा मुलांना, व्यवस्थित समजून घ्यायचं. दोन संच जेव्हा आपल्याला दिलेले असतात, समजा ए संच मला दिलेला आहे त्यांनी, ए संच. ए संचामध्ये समजा 1 2 3 4 5 6 7 अशा संख्या आहेत आणि बी संचात पण काही संख्या आहेत. अशा बी मध्ये संख्या आहेत. म्हणजे ए मधले घटक 1 2 3 4 5 6 7 आहेत आणि बी मधले घटक जे आहेत ते 2 7 8 9 10 11 12. आता हे जे दोन संच आहेत, या दोन संचांवर मला क्रिया करायचे, संयोग, संयोग क्रिया करायचे. तर संयोग म्हणजे काय करायचं असतं, तर मध्ये जसं आपण प्रत्येक संख्यांवरच्या क्रियांना चिन्ह आहेत की नाही, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, तसे संचांवरील क्रियांना पण चिन्ह आहे. जेव्हा आपण संयोग करतो, दोन संचांचा संयोग करतो, तेव्हा यू असं लिहायचं. दोन संचांच्या मध्ये, दोन संचांचे जे नाव आहेत त्याला त्याच्यामध्ये यू लिहायचं आणि वाचताना संयोग असं वाचायचं, ए संयोग बी. आता ए संयोग बी म्हणजे काय असतो, तर ए संयोग बी हा पण एक संचच असतो. मग ए संयोग बी म्हणजे कोणते घटक घ्यायचे त्याच्यात, तर ए आणि बी चा संयोग करायचा, युनियन करायचं. युनियन म्हणजे काय, तर सगळे घटक एकत्र करायचे, दोन्ही संचातले, ए मधले पण आणि बी मधले पण, असे सगळे घटक आपण जेव्हा एकत्र करतो तेव्हा त्याला आपण संयोग असं म्हणतो, संचांचा संयोग. ए संयोग बी
सगळे घटक एकत्र करायचे दोन्ही मधले. आता दोन्ही मधले सगळे घटक एकत्र करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या संख्या दोन्ही संचामध्ये आहेत, जे घटक दोन्ही संचात आहेत ते 2 वेळा नाही लिहायचे. जरी ते दोघांमध्ये आलेले असले तरी ते लिहिताना संयोग संचामध्ये ते एकदाच लिहायचे. जे दोन्ही संचात घटक आहेत की नाही, जसं 2 आहे, 2 हा ए मध्ये पण आहे, बी मध्ये पण आहे, 7 पण ए मध्ये आहे, बी मध्ये आहे. तर ते घटक लिहिताना 2 वेळा दोघांमध्ये पण आहे म्हणून 2 वेळा नाही लिहायचं, ते एकदाच लिहायचे. आणि बाकीचे पण सगळे घटक एकत्र करायचे. ते तर एकदाच आहेत. मग हे घटक जर मी एकत्र केले दोन्ही संचातले, दोन्ही संचाचा संयोग करायचा, असा संच बनेल. ए संयोग बी असा संच बनतो. म्हणजे ए आणि बी मधले सगळे घटक एकत्र करायचे. फक्त जे घटक दोघांमध्ये पण आहेत ते एक वेळच लिहायचे असतात. याला म्हणतात ए संयोग बी. समजा आणखी तुम्हाला उदाहरण दिलं याच्यामध्ये, तर समजा दुसरं अजून आणखी एक उदाहरण देते. आपल्याला संयोग करायचंय. समजा एक्स संच दिला, त्याच्यामध्ये एक्स आणि वाय मध्ये जे घटक आहेत ते समजा असे आहे. तर आता समजा या दोघांचा संयोग करायचा आहे, तर आपण करतो एक्स संयोग वाय. एक्स संयोग वाय. मग दोघांचा संयोग करताना दोघांमधले घटक सगळे एकत्र करायचे. आता याच्यामध्ये बी जो आहे तो दोन्ही मध्ये, मग तो एकदाच लिहायचा. ई पण दोन्ही मध्ये, तो एकदाच लिहायचा. आणि बाकी पण सगळे घटक लिहायचे. ए बी सी डी ई एफ पी क्यू आर एस. बीई याच्यात पण आहे, पण मी तो परत नाही घेणार कारण ऑलरेडी मी बीई लिहिलेला होता आधीच्या याच्यात. पुन्हा नाही लिहायचंय कारण जरी ते कॉमन आहे ना, त्यामुळे ते डबल संचामध्ये ना कोणताच घटक हा दोनदा नाहीयेत, डबल नाहीयेत, एकदाच लिहायचा असतो. संचामध्ये कोणताही संच लिहिताना कोणताही घटक हा 2 वेळा 3 वेळा असा लिहिता नाही येत आपल्याला, एक वेळाच लिहायचा असतो. मग एक्स संयोग बी जर तुम्हाला लिहायचं आहे तर ए बी सी डी दोन्ही संचातले घटक एकत्र करायचे. कळलं? संयोग संच म्हणजे काय? संयोग संच म्हणजे दोन्ही संचातले करायचे आहेत. दोन्ही संचामध्ये जेवढे घटक आहेत ते सगळे एकत्र लिहायचे, एकत्र करायचे. त्याला संयोग असं म्हणतो, युनियन असं म्हणतो. इंग्लिश मध्ये संयोगला युनियन म्हणतात. अशा प्रकारे आपण पहिली क्रिया शिकलो, संचांचा संयोग. आता आपल्याला दुसरी क्रिया शिकायची आहे, संचांचा छेद. छेद. आता छेद म्हणजे काय? समजा 2 संच तुम्हाला दिलेले आहेत. समजा अशा संख्या दिलेल्या पी आणि क्यू मध्ये, आणि आता आपल्याला याचा छेद शोधायचा आहे. छेद संच आपल्याला याचा शोधायचा आहे. छेद म्हणजे काय? तर उलटा यू, ज्याचं चिन्ह जे आहे, जसं संयोगचं चिन्ह यू आहे ना, यू असं आपण लिहितो संयोगला, तसं छेदचं चिन्ह जे आहे ना ते उलटा यू आहे, खाली जसं तोंड यूच. पी छेद क्यू असं वाचायचं. पी छेद क्यू, उलटा यू लिहायचा असा मध्ये, 2 संचांच्या नावाच्या मध्ये उलटा यू. आता छेद संच म्हणजे काय घ्यायचं माहित आहे? छेद संच पण एक संचच असतो. मग त्या संचात कोणते घटक घ्यायचे? तर असे घटक घ्यायचे. आता समजा पी आणि क्यू चा छेद संच पाहिजे ना,
तर पी आणि क्यू या दोन्ही संचात येणारे घटक जे दोन्ही मध्ये आहेत, पी मध्ये पण आहे आणि क्यू मध्ये पण आहे, असे घटक घ्यायचे. मग असे कोणते घटक बरं आहेत, असे कोणत्या संख्या आहेत ज्या पी मध्ये पण आहेत आणि क्यू मध्ये पण आहेत? दोन्ही मध्ये आहेत अशी एक ऋण 1 आहे ही आणि 2 या संख्येत ऋण 1 आणि 2 या अशा संख्या आहेत ज्या पी मध्ये पण येतात, क्यू मध्ये पण येतात. पी मध्ये पण, क्यू मध्ये पण. आणखी कोणता आहे का घटक जो पी मध्ये पण येतो, क्यू मध्ये, दोन्ही मध्ये येतो? नाही. मग छेदामध्ये संचांचा छेद जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण पी आणि क्यू मध्ये असलेले आणि संयोग मध्ये पण काय करतो, संयोग मध्ये आपण सगळे घटक एकत्र करतो, दोन्ही संचातले सगळे घटक एकत्र करायचे. तो संयोग असतो, संयोग संच असतो. कळलं का मुलांनो? संयोग संच. संयोग आणि छेद संच कळलं का? समजा ए मध्ये समजा हे तुम्हाला 2 संच मी दिले. तर समजा ए छेद बी हवाय तुम्हाला, ए छेद बी संच, तर तो काय मिळेल तुम्हाला? ए छेद बी जो संच आहे तो कसा मिळेल? असे कोणते घटक आहेत जे दोन्ही मध्ये आहेत, ए मध्ये पण आहेत आणि बी मध्ये पण, आणि बी मध्ये, ए आणि बी मध्ये? हा बघा, हा एकच आहे, 15च असा आहे जो ए मध्ये पण आहे आणि बी मध्ये पण आहे. तो 15च फक्त लिहायचा याच्यामध्ये, कारण एकच घटक असा आहे जो दोघांमध्ये सुद्धा आहे. समजा मी आणखी एक संच घेतला, समजा सी आणि डी असे संच तुम्हाला दिले. तर सी आणि डी जे संच आहेत, तर सी आणि डी मध्ये तुम्हाला काय सारखं दिसतं बघा, सी छेद डी शोधायचंय. सी छेद डी म्हणजे असे सगळे घटक लिहा जे सी मध्ये पण आहेत आणि डी मध्ये पण आहेत, दोन्ही संचात असणारे सी आणि डी. सी आणि डी कोणते संच दिसतात मुलांनो? कोणी सांगेल का? सी आणि डी मध्ये कोणते संच आहेत? सॉरी, सी आणि डी मध्ये काय सारखे आहे, असे कोणते घटक आहेत जे संच सी मध्ये पण आहेत आणि संच डी मध्ये सुद्धा आहेत? असा कोणता घटक आहे का जो सी मध्ये पण आहे, दोन्ही मध्ये? बघा, तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर सी आणि डी या दोन्ही मध्ये असणारा एकही घटक नाही. म्हणजे सी छेद डी जे आहे ते रिक्त संच आहे, म्हणजे त्याच्यात एकही घटक येणार नाही सी छेद डी मध्ये, कारण असा कोणताच घटक नाही जो सी मध्ये पण आहे आणि डी मध्ये पण आहे, म्हणून ते रिक्त संच म्हणून. बघा, छेद संच जर आपल्याला आता हे जर एखाद्याचा छेद संच जर रिक्त संच असेल, म्हणजे त्यांच्यात काही समान नसेल ना, तर त्याची वेन आकृती अशी येणार, दोन्ही वर्तुळ वेगवेगळी काढायची, कारण ते विभिन्न संच आहेत. विभिन्न म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये काहीच सारखं नाहीये, म्हणजे पूर्णपणे वेगळे संच आहे. सी मधले घटक हा सी दाखवायचा, हा डी दाखवायचा तुम्हाला.
तुमचा डी असणार. सी मध्ये कोणते घटक दाखवायचे बरं? सी मध्ये काय काय दाखवणार? जे आहे ते सी मध्ये. सी मध्ये 7 आहे, 14 आहे, 21 आहे आणि 28 आहे. आणि डी मध्ये काय आहे? डी मध्ये 5, 10, 15 आणि 20 असे घटक डी मध्ये. आता हे एकमेकांपासून का लांब आहेत? कारण ह्यांच्यामध्ये एकही घटक सारखा नाही. ते जर आपण आधीचे जर संच बघितले, आधीचे संच कोणते? हे बघा, हे. तर हे जे संच आहेत यांची जर वेन आकृती काढायची झाली तर कशी काढणार? वेन आकृती काढता आली पाहिजे. वेन आकृतीने दाखवायचे. संच कधी पण आकृतीने दाखवले की जास्त सोपे होतात. आता इथे बघा, हे जर दोन संच तुम्हाला वेन आकृतीने दाखवायचे असतील, ए आणि बी, तर त्यांच्यात सारखं काहीतरी आहे, 15 आहे. हे संच तुम्ही कसे काढणार माहितीये? हे संच असे काढायचे, वेन आकृती काढायची असेल एक असा दाखवायचा आणि दुसरा पूर्ण वेगळा नाही येणार. त्यांच्यात काहीतरी सारखं आहे, मग ते एकमेकांमध्ये असे जोडलेले दाखवायचे. कारण हा जो भाग आहे ना, हा मधला, याच्यात बघा हा जो भाग आहे मधला, तो या वर्तुळात पण येतो. ए संच समजा हा ए आहे, हा तुमचा ए सेट आहे निळा, आणि जो हा पिंक आहे तो बी आहे. तर ए आणि बी एकमेकांमध्ये असे जोडलेले का दाखवले? कारण त्यांच्यात काहीतरी सारखं आहे बघा, 15. दोघांमध्ये सारखा भाग जो आहे तो हा मधला असतो. हा याच्यामध्ये त्या संख्या लिहायच्या, या भागामध्ये अशा संख्या लिहायच्या ज्या दोन्ही संचामध्ये आहेत, ए मध्ये पण आणि बी मध्ये पण. कारण हा भाग आहे ना तो ए मध्ये पण येतो बघा, ए मध्ये पण येतो, आणि हा भाग जो आहे तो बी मध्ये पण येतो. म्हणून त्या मधल्या ज्या भागात आहे ना, ह्या मधल्या भागात जो मी इथे रंगवलेला आहे, तो भाग जो आहे तो कोणासाठी आहे? तो छेद संचासाठी आहे. म्हणजे दोघांमध्ये जे सारखं आहे ते संख्या इथे लिहायची. इथे तुम्ही काय लिहिणार? इथे तुम्ही 15 लिहू शकता. मधल्या भागात, या मधल्या भागात 15 येणार. कारण 15 अशी संख्या आहे जी ए मध्ये पण येते आणि बी मध्ये पण येते. आता एकच संख्या आहे जी दोघांमध्ये सारखी आहे, मग ती एकच संख्या या भागात लिहायची. आता उरलेल्या ज्या संख्या आहेत त्या बाहेरच्या भागात लिहायच्या. बाहेरच्या म्हणजे आता हा ए संच आहे ना पूर्ण, या ए संचामध्ये लिहायच्या या उरलेल्या संख्या. म्हणजे 5, 15 ऑलरेडी आपण लिहिलेली आहे बघा, ती ए मध्ये पण आलेली आहे, या वर्तुळात पण येते ती 15, आणि इकडच्या बी वर्तुळात पण येते. म्हणजे हा भाग जो आहे तो दोन्ही वर्तुळात येणारा आहे. आता 5, 10 वगैरे लिहायचं ते इकडे लिहायचं, बाहेर लिहायचं. 5, 10, 15 नाही लिहायचं, कारण 15 मी ऑलरेडी इथे लिहिलेला आहे. 20 लिहा, 25 आणि 30 हे सगळं ए मध्ये लिहायचं. बघा हा ए पूर्ण झाला तुमचा. त्यापैकी 15 फक्त इथे लिहिलेला आहे, कारण 15 अशी संख्या आहे जी ए मध्ये पण येते आणि बी मध्ये पण येते. त्यानंतर बी मध्ये काय काय लिहिणार आहे? बी मधली 15 फक्त माझी लिहून झालेली, कारण बी जो संच आहे तो हा बघा, हा बी आहे, हा पूर्ण बी आहे. मग उरलेल्या ज्या संख्या त्या बी मध्ये लिहून टाकायच्या. जसं 3 आहे, 6 आहे, 9 आहे, 12 आहे, 18 आहे, 21 आहे, या सगळ्या संख्या बी मध्ये येणार. आणि 15 ऑलरेडी लिहिलेली आहे त्या भागामध्ये, जो सारखा भाग आहे. मग अशा प्रकारे वेन आकृती तुम्हाला काढता येते. वेन आकृती कळली पाहिजे, काढता आली पाहिजे. जेव्हा त्यांच्यात काहीच सारखं नसतं तेव्हा विभिन्न संच असे वेगवेगळे काढायचे. एकात एक गुंतलेले असे काढायचे नाही. असे गुंतलेले कधी काढायचे? जेव्हा त्यांच्यात काहीतरी सारखं आहे दोन्ही संचामध्ये. आणि जेव्हा उपसंच असतात एकमेकांचे तेव्हा आपण बघितलं, उपसंच जेव्हा एकमेकांचे असतात तेव्हा एकात एक असे 2 वर्तुळ काढायचे. म्हणजे समजा उपसंच आपण बघितलं होतं, समजा ए 1 2 3 4 5 असेल आणि बी मध्ये 2 3 आहे, तर बी मधले सगळे जे घटक आहेत ते ए मध्ये आहेत.
बी हा उपसंच होतो, तो आतमध्ये काढायचा. जेव्हा उपसंच असतो ना तेव्हा अशी आकृती, तुम्हाला 3 प्रकारच्या आकृत्या वेन आकृत्या येऊ शकतात बघा. एक तर असा प्रकार असतो, असा. हा कधी प्रकार असतो, जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की बी हा उपसंच असेल. मग असे एक उदाहरण दिलं, 1 2 3 4 5 असं असेल आणि बी मध्ये समजा 2 3 असे घटक आहेत. तर बी मधले सगळे घटक ए मध्ये आहेत. बी मधले सर्व घटक ए मध्ये आहेत, म्हणजे बी जो आहे तो ए चा उपसंच होतो. आणि जेव्हा उपसंच होतात ना मुलांना, तेव्हा अशी आकृती काढायची, अशी वेन आकृती. म्हणजे 2 वर्तुळामध्ये एक छोटा वर्तुळ त्या मोठ्या वर्तुळाच्या आत काढायचा. वेगळे वेगळे नाही काढायचे, बाहेर नाही काढायचे. तर जो उपसंच आहे ज्याच्यातले सगळे घटक मोठ्या संचात आहेत, इथे बघा ना 2 3 म्हणजे सगळे घटक हे मोठ्या संचामध्ये आहेत तुमच्या. मग हा उपसंच आहे आणि उपसंचाची आकृती अशी काढायची. याच्या आतमध्ये 2 आणि 3 लिहायचं बी मध्ये, आणि उरलेले घटक ए मधले ते बी मध्ये येत नाही. जसं 1 आहे, 4 आहे, 5 आहे, मग ते बाहेर लिहायचे. 1 4 5, 1 इथं 4 इथं 5. जो ए मध्ये आहे पण बी मध्ये नाहीये. बी मध्ये फक्त 2 3 आहे आणि ते ए मध्ये पण आहेत. हा पूर्ण भाग ए आहे आणि हा जो फक्त ब्लॅक कलरचा जो भाग आहे तो बी आहे. आतला आतला वर्तुळ जो आहे तो बी, आणि बाहेरचा जो आहे ब्लू तो ए आहे. ए मध्ये सगळे घटक येतात, 1 2 3 4 5. 2 3 पण ए मध्ये आहेत, कारण तो जो छोटा वर्तुळ आहे तो आतमध्येच आहे ना. समझ में आ रहा है की नाही कळतंय? मग इथे आपण हे बघा, ही जी आहे ही आकृती, या आकृतीवरून आपल्याला कळतं की याच्यामध्ये ए संच कोणता, बी संच कोणता, ए छेद बी कोणता, ए संयोग बी कोणता. मी समजा तुम्हाला एखादी आकृती दिली तर त्या आकृतीमधून सगळं तुम्ही सांगू शकता. बघा तुम्हाला इथे एक आकृती दिलेली आहे आणि आकृतीच्या बाजूला बघा याची वेन आकृती तुम्हाला काढायला सांगितली. वेन आकृती, वेन आकृती काढता आली पाहिजे मुलांना. ए मध्ये काय काय आहे? ए मध्ये तर वेन आकृती आपण कशी काढायची ते कळलं पाहिजे. आपण बघूया आणखी उदाहरणं. तुम्हाला प्रॉब्लेम सेट मध्ये आहेत बघा वेन आकृती काढण्याची गणित. व्यवस्थित बघायचे संच आणि त्याच्याप्रमाणे वेन आकृती आपल्याला काढता आली पाहिजे. हे बघा, हे जे आहे ना हे प्रश्न आहेत बघा. प्रत्येक उदाहरणातील संचांचा छेद संच वेन आकृतीच्या साहाय्याने दाखवा. जो छेद संच आहे तो वेन आकृतीच्या साहाय्याने दाखवायचा. छेद संच म्हणजे दोघांमधला सारखा भाग.
सारखे घटक. आता जर आपण नुसतं लिहायचं झालं तर ए छेद बी काय आहे ते तुम्हाला लगेच ओळखता आलं पाहिजे. छेदसंच लिहायला सांगितलंय ए आणि बी चा. दोघांमध्ये सारखा असलेला जो घटक असतो तो छेदसंच असतो. दोघांमध्ये काय सारखं दिसतंय तर 4 आहे. मग इथे ए छेद बी जर लिहायचंय तर 4 लिहायचं कंसामध्ये. आता याची वेन आकृती काढायची, तर वेन आकृती पण काढता आली पाहिजे. हा तुमचा ए संच काढायचा आणि जो बी आहे ना दुसरा, यांच्यात काहीतरी सारखं आहे ना आणि ते उपसंच पण नाहीयेत, मग दोघं एकमेकांमध्ये असे काढायचे. आणि हा जो मधला भाग आहे या मधल्या भागामध्ये छेदसंच लिहायचा असतो, म्हणजे दोघांमध्ये सारखा असलेला घटक. दोघांमध्ये सारखा असलेला घटक कोणता आहे? दोघांमध्ये सारखा असलेला घटक 4 आहे, तर 4 इथे येणार मध्ये. कळलं का? हा 4 इथे येणार. इथे येणार 4. आणि आता उरलेले जे घटक आहेत ए मध्ये, हा तुमचा ए आहे, हा बी आहे लाल रंगाचा. मग ए मध्ये उरलेले घटक कोणते? 4 तर मी ए मध्ये लिहिला, हा ए आहे पूर्ण, त्या ए मध्ये 4 लिहिलेला आहे. आता राहिलं काय माझं? माझं राहिलेलं आहे ए मधलं लिहायचं 3 राहिले, 5 आणि 7. तर मग ते इथे लिहायचे 3, 5, 7. कारण 4 ऑलरेडी मी ए मध्ये लिहिलेला आहे. त्यानंतर बी मध्ये पण 4 ऑलरेडी लिहिलेला आहे बघा. बी हा असा संच बी आहे, त्याच्यात 4 मी आलेला आहे ऑलरेडी. मग राहिला काय? 1 आणि 8 ते इथे लिहायचं, 1, 8 बाहेर. असे तुम्ही संच लिहिता आले पाहिजे, असा छेद संच तुम्ही दाखवायचा आहे. त्यानंतर समजा हे संच तुम्हाला दाखवायचे, पी क्यू दिलाय दुसरं, पी आणि क्यू. तर पी आणि क्यू मध्ये काय सारखं दिसतंय दुसऱ्या गणितामध्ये? ते पण त्याची पण आपल्याला वेन आकृती काढायची आहे. छेदसंच वेन आकृतीच्या साह्याने दाखवायचं. पी मध्ये ए बी सी ई एफ आहे आणि क्यू मध्ये एल एम एन ई बी आहे. मग असं कोणते घटक आहेत जे दोघांमध्ये सारखे आहेत, सामायिक आहेत? तर कोणता आहे दोघांमध्ये सारखा घटक? दोघांमध्ये सारखं काय बघा, पी आणि क्यू मध्ये एक ई दिसतोय मला. आणखी काय दिसतंय का तुम्हाला सारखं दोघांमध्ये? काही नाही, दोघांमध्ये दुसरं सारखं काही नाही. ई आहे, जो पी मध्ये पण आहे क्यू मध्ये पण आहे, ई येणार. ई येणार, बरोबर आहे. पी छेद क्यू, पी छेद क्यू, छेद म्हणजे जो दोघांमध्ये पण सामायिक असलेले घटक. दोघांमध्ये सामायिक ई आहे, जो दोघांमध्ये पण आहे, पी मध्ये पण आणि क्यू मध्ये. आता वेन आकृती काढायची तर 2 वर्तुळ काढावी लागतील, अशी एकात एक गुंतलेली काढावी लागतील. समजा पी आहे, हा क्यू आहे, आणि आता दोघांमध्ये सारखा जो घटक आहे, भाग आहे, तो हा आहे. त्याच्यामध्ये ई लिहावा लागेल तुम्हाला, कारण ई जो आहे तो दोन्ही संचामध्ये येतो, मग इथे ई येणार. आता पी मध्ये राहिलेले कोणते घटक आहेत ते पी मध्ये लिहून काढायचे. पी जो आहे तो हा आहे. पी मध्ये काय काय राहिलाय? ए राहिलेला आहे, पी, सी आणि एफ, हे पी मधले घटक. आणि ई ऑलरेडी मी पी मध्ये लिहिलेला आहे, हा पी मध्येच येतो. क्यू मध्ये पण मी आधीच ई लिहिलेला आहे क्यू मध्ये. आता राहिला काय क्यू मध्ये लिहायचा? एल राहिलाय, एम, नंतर एन आणि बी. ई ऑलरेडी लिहिलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही वेन आकृती तुम्हाला काढता येते. आता पुढे संच हा पण तुम्हाला वेन आकृतीने दाखवायचा आहे, पण आता हे जे दिलंय ते गुणधर्म पद्धतीने दिले. आता याची आधी यादी करावी लागेल, यादी पद्धतीमध्ये ते संच लिहावे लागेल. अजूनपर्यंत तुम्हाला यादी पद्धतीमध्ये दिले होते, आता यादी पद्धतीमध्ये दिलं नाहीये, त्याच्यातले घटक आपल्याला शोधावे लागतील आणि मग त्याचा छेदसंच काढावा लागेल आणि मग तो वेन आकृतीने दाखवायचा आहे. आता काय दिले बघा, एक्स गुणधर्म पद्धत काय दिलेली आहे? एक्स हा
अशा एक्सचा संच आहे की एक्स हा अशा एक्सचा संच आहे की एक्स ही 80 व 100 यांच्या दरम्यानची मूळ संख्या आहे. 80 आणि 100 यांच्या दरम्यानची मूळ संख्या. तर या 80 आणि 100 मध्ये मूळ संख्या म्हणजे 80 आणि 100च्या मध्ये अशी कोणती संख्या आहे जिला कोणानेच भाग जात नाही. मूळ संख्या म्हणजे काय? अशा संख्या ज्यांचे फक्त 2च विभाजक असतात, म्हणजे ज्याला फक्त 2च संख्या. अशा कोणत्या संख्या आहेत बरं 80 आणि 100च्या मध्ये ज्यांना फक्त स्वतःच्याच आणि एकने आणि स्वतःनेच भाग जातो, बाकी कशानेही कोणत्याही पाड्यात त्या येत नाही. तर माझ्याकडे एक संख्या आहे 89. कारण 80 नंतर 80 नंतर डायरेक्ट बघा 80 मूळ संख्या नाहीये, 80 तर बघायचीच नाहीये. 81 मूळ संख्या नाहीये कारण ती 9च्या पाड्यात येते. नंतर 82 तर नाहीच कारण ती समसंख्या आहे, म्हणजे ज्याच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 आहे त्या तर मूळ संख्या कधीच नसतात. 82 नसणार. 83 जी आहे 83 एक येऊ शकते. 83 ही मूळ संख्या आहे आणि 83 कोणाच्या पाड्यात येत नाही. 83 84 तर नाही येणार ती कारण समसंख्या, त्याचा 2 हा विभाजक असतो. ज्याचे 2 पेक्षा जास्त विभाजक त्या संयुक्त संख्या असतात आणि ज्याचे फक्त 2च विभाजक असतात, एक आणि ती स्वतः. एकने आणि स्वतःनेच भाग जाणाऱ्या ज्या संख्या आहेत त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. 83 आहे, त्यानंतर 89 आहे आणि माझ्या मते त्यानंतर 97. आणि 89 नंतर 90 नाही येणार. 91 13च्या पाड्यात येते. 92 तर नाहीच. 93 3ने भागायला जाणारी आहे. 94 तर नाही. 95 पण नाही. 95च्या एकक स्थानी 5 आहे म्हटल्यानंतर त्याला 5ने भाग जातो. ज्याच्या एकक स्थानी 0 5 आहे त्याला 5 त्याचा 5 हा विभाजक असतो. 95 नाही. 96 तर नाहीच कारण तिचा 2 विभाजक असतो. मूळ संख्या आपल्या समसंख्या आहेत. ज्याच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 5 असतील तर त्या सोडूनच द्यायच्या संख्या, त्या मूळ संख्यांमध्ये येतच नाही. 0 2 4 6 8 आणि 5 जर एकक स्थानी आहेत मग फक्त मला 97. मग एक्स मध्ये या 3च संख्या आहेत. त्यानंतर काय दिलंय? वाय संच कसा दिलाय? वाय हा अशा वायचा संच आहे की वाय ही 90 आणि 100 मधील विषम संख्या. आता मूळ संख्या वेगळी आणि विषम संख्या वेगळी. मूळ संख्या म्हणजे जिला कोणीच भाग जात नाही किंवा जिचे 2 पेक्षा जास्त विभाजक नाहीत त्या. आता विषम म्हणजे काय? तर विषम म्हणजे ज्याच्या एकक स्थानी 1 3 5 असतो. 1 3 5 7 9 एकक स्थानी ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 असे ज्यांच्या एकक स्थानी अंक असतात, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 आहे त्या विषम संख्या. जसं 91 आहे. 90 ते 100 मध्ये विचारलंय ना. 91 येईल, 93 येईल, 95 येईल, 97 येईल आणि 99 येईल. या सगळ्या विषम संख्या. 90 ते 100 मध्ये विषम संख्या म्हणजे ज्याच्या एकक स्थानी 1. मूळ संख्या म्हणजे ज्याला कोणीच भाग जात नाही, एकने आणि स्वतःनेच जातो त्या मूळ. आणि विषम म्हणजे ज्याच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 आहे त्या विषम. मग इथे विषम संख्या लिहिल्या, वाय लिहिला, एक्स लिहिला. मी यादी केली आता एक्स आणि वायची. आता याच्यामध्ये मला सारखं काय दिसतंय? तर सारखं मला काय दिसतंय बरं? सारखं मला दिसतंय 97. हा तुमचा छेद संच असणार. हा तुमचा काय असणार आहे? एक्स छेद वाय. छेद म्हटल्यावर दोघांमध्ये जी संख्या आहे ती. मग पुन्हा अशीच आकृती काढायची. 2 एक्स आणि वाय काढायचे.
एक्स मधले घटक जे कॉमन आहे 97 तो त्या भागामध्ये लिहायचा असं. या भागामध्ये 97 लिहायचे. आणि समजा एक्स आहे हा वाय आहे. एक्स मध्ये काय येणार? एक्स मध्ये जो सारखा आहे 97 तो आधीच लिहिला. हा तो एक्स मध्ये येतो बघा. हा एक्स मध्ये येतो, या गोलात येतो आणि या गोलात पण येतो. हा वाय मध्ये पण येतो 97. मुलांना काय कळतंय की नाही? दोन संच असे काढायचे. एक एक्स आणि दुसरा वाय. वाय हा एक्स. एक्स आणि वाय मधला सारखा जो घटक आहे तो हा आहे, जो सारखा भाग आहे. तिथे 97 येणार. तिथे 97 लिहायचे, कारण ते दोघांमध्ये पण येतात, एक्स मध्ये पण आणि वाय मध्ये. आता उरलं काय एक्स मध्ये? एक्स मध्ये काय काय आहे बघा. 83 आहे, 83 आहे, 89 आहे आणि 97. 83 आणि 89. 83 आणि 89. ओके 89. 83, 89, 97 हे एक्स मध्ये झाले. वाय मध्ये 97 ऑलरेडी लिहिलेला आहे. उरले काय आहे? 91, 93, 95 आणि 97 ऑलरेडी लिहिलेला आहे आणि 90. म्हणजे 97 जो आहे तो दोघांमध्येही येणारा घटक आहे. कळलं का? बरोबर की नाही? मग अशा वेन आकृत्या काढता आल्या पाहिजेत तुम्हाला. स्वतःहून वेन आकृत्या आपल्याला काढता आल्या पाहिजेत आणि वेन आकृतीवरून संच सुद्धा लिहिता आले पाहिजेत. संच वेन आकृतीवरून. तुम्हाला आता हा अभ्यास करायचा आहे. प्रश्न संच तुम्हाला अभ्यास देऊन ठेवते आधीच, आपली वेळ संपायच्या आधी. म्हणजे तुम्ही अभ्यास करायचा आहे. हा प्रश्न जो आहे ना कुठला? 7वा प्रश्न. संकीर्ण प्रश्न संग्रह 1. अभ्यास देऊन घ्या. होमवर्क आहे तुमचा. संकीर्ण प्रश्न संग्रह 1 मधील सातवं गणित सोडवायचं सगळ्यांनी. प्रश्न संग्रह 1 मधील 7वं गणित घरचा अभ्यास आहे. लिहून घ्या सगळ्यांनी. 7 क्रमांकाचं गणित सोडवून आणायचं आहे. तर पुढे आपल्याला काय दिलेलं आहे बघा. तर पुढे काय आहे बघा, आपल्याला थोडस आपण शिकू बघा. हे संच तुम्हाला वेन आकृती दिलेली आहे. हे गणित येतं हा परीक्षेला.
काय आहे बघा, एक आकृती दिसते तुम्हाला इथे. ही आकृती व्यवस्थित बघायची. इथे तुम्हाला एक आयत दिलेला आहे आणि आयतामध्ये 2 संच तुम्हाला दिलेले आहेत. आता हा जो आयत आहे त्याला आपण विश्वसंच म्हणतो. आयत जो आहे त्याच्या बाहेर यू दिलाय बघा. यू याचा अर्थ विश्वसंच. आणि त्या विश्वसंचामध्ये तुम्हाला 2 संच दिलेले आहेत छोटे छोटे, जो ए आहे आणि बी आहे. आता या आकृतीवरून आपल्याला सगळंच लिहिता आलं पाहिजे. यू, यू म्हणजे काय, तर हा पूर्ण जो आयत आहे तोच तर विश्वसंच आहे. आयत जो दिलेला आहे तो पूर्ण विश्वसंच आहे. मग त्या यू मध्ये काय काय येईल, तर सगळं येईल जे त्याच्या आतमध्ये आहे. हा सगळा विश्वसंच आहे, यू आहे. मग यू मध्ये कोणते घटक, तर सगळेच घटक येतात. ए मधले पण, बी मधले पण, ए बीच्या बाहेर मधले पण, सगळे जे आयतामध्ये आहेत, आयताच्या आत. कारण आयत म्हणजे विश्वसंच असतो आणि त्याच्या आत जे जे आहे ते त्याचे घटक. मग त्याचे घटकामध्ये तुम्ही सगळंच लिहिणार आहे. सगळ्या घटकात तुम्ही जेवढं पण त्या आयतामध्ये जेवढ्या संख्या आहेत त्या सगळ्या येणार यू मध्ये. कारण यू हा विश्वसंच आहे, विश्वाला सामावून घेणारा आहे. 1 2 1 5 लिहा, 1 2 3 4 5 6 फक्त नाहीये इथे, 7 आहे, 8 आहे, 9 10 11 आणि 13 अशा संख्या आहेत यू मध्ये. सगळ्या लिहिल्या बघा. एकूण किती संख्या आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 अशा तुमच्या सगळ्या संख्या यू मधल्या. त्यानंतर ए मध्ये काय काय येतं, ए संच कसा लिहाल आकृतीमध्ये. ए किती दिसते बघा, ए म्हणजे हा वर्तुळ अंड्यासारखा आकार, हा ए आहे. बरं, ए मध्ये ते लिहायचं. ए मध्ये काय काय येत आहे, ए मध्ये 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 5 आहे आणि 7. 1 2 3 5 7 असे ए मध्ये. ठीक आहे. त्यानंतर बी मध्ये काय दिसतंय तुम्हाला, बी मध्ये हा बघा, हा बी आहे, हा बी, हा बी तुमचं. बी मध्ये काय काय दिसतंय बरं, बी मध्ये 1 5 8 9 10 असे संच. त्यानंतर ए संयोग बी विचारलं तर ए संयोग बी म्हणजे दोन्ही ए आणि बी मधले एकत्र करायचं. ए आणि बी, या फक्त ए बी च्या बाहेरचे नाही. संयोग बोलला ए संयोग बी, तर ए आणि बी चे सगळे घटक एकत्र करायचे. मग 1 2 3 5 7 8 9 आणि 10 हे ए आणि बी चा संयोग संच आहे. सगळे ए आणि बी मधले सगळे घ्यायचे, हे सगळे बाहेरचे नाही, ए आणि बी च्या बाहेरचे नाही, ए आणि बी मधले संयोग करता. त्याच्यानंतर छेद संच आहे. छेद संच म्हणजे जो दोघांमध्ये पण येतो, दोन्ही संचामध्ये येतो तो. दोन्ही संचातला ए छेद बी म्हणजे कुठला भाग, जो दोन्ही संचात येतो एवढाच, हा ए छेद बी आहे. ए छेद बी मध्ये काय येणार, ए छेद बी म्हणजे उलटा यू लिहायचा असो, जो ए मध्ये पण आहे आणि बी मध्ये पण आहे. तर 1 आणि 5 असे येणार. असे तुम्हाला सगळे संच लिहायचे. हे पण गणित सोडवायचे 10व, 7वं आणि 10वं गणित सोडवायचं आहे. कळलं मुलांना, हो की नाही ते तरी सांगा थम्स अप करून. ठीक आहे, तुम्हाला जो अभ्यास दिला तो करायचा आहे. संकीर्ण प्रश्न संच मधले 7वं गणित आणि 10वं गणित असे दोन्ही गणित सोडवायची आहे. ठीक आहे, गुड बाय.